राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या या ठिकाणी नागपुरात होणार आहे। त्याआधी जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे नेते नागपुरात दाखवले। आपल्यासोबत आहेत माजी मंत्री आमदार अनिल पाटील। सर, पुन्हा एकदा या सरकारमध्ये अनिल पाटील मंत्री म्हणून पाहायला मिळतील का? हे बघा, मला माझा जर का वैयक्तिक विचारलं तर मला यापूर्वीच पक्षाने खूप काही दिलेलं आहे। त्यामुळे मला मिळालं काय नाही मिळालं काय याची मी काही फिकर करत नाही। मिळालं तर आनंद आहे, नाही मिळालं तरीसुद्धा आनंदच आहे। त्यामुळे उद्या काय होईल याची दूरपर्यंत मी चिंताही करत नाही आणि त्याची काळजीही करत नाही। पहिला सरकारचा अधिवेशन जे आहे, पहिलं सरकारचं या ठिकाणी नागपुरातलं हिवाळी अधिवेशन होत आहे। कशा पद्धतीनं या अधिवेशनाला सामोरं सरकार जातं? हे बघा, एवढ्या मोठ्या बहुमताने समजा जर का सरकार आज नागपूरला अधिवेशनाकरता या ठिकाणी भरवलं जातं आहे तर आनंद तर नक्की आहे। आणि नागपूरचा मौसमही चांगला असतो आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न असतील त्या महाराष्ट्रातल्या त्यातल्या विदर्भातल्या प्रश्नांवरती या ठिकाणी ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला विदर्भामध्ये एक वेगळं नातं आमच्या दृष्टिकोनातून निर्माण होतं। त्यामुळे आनंद आहे। बीडच्या मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्ये प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय की जोवर त्या भागातले आरोपी पकडल्या जाणार नाही तोपर्यंत त्या भागातील आमदाराला मंत्री करू नये। एक प्रकारे त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांना या प्रकारे सूचना केलेल्या आहेत। या प्रकारचं स्टेटमेंट मी काही ऐकलेलं नाही अजूनपर्यंत, पण धनंजय मुंडे साहेबांचा या प्रकरणाशी काही संबंध असेल असं मला काडी मात्र वाटत नाही। राहिला प्रश्न, जो पण आरोपी असेल त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही हे खुद्द धनंजय मुंडे साहेबांनीच सांगितले। त्यामुळे त्यांचं नाव एक अशा पद्धतीने गोवलं जाणं ही सुद्धा एक दुःखाची गोष्ट आहे। तर हे होते आमदार अनिल पाटील। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।